जय दुर्गा सुरई आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये जय अंबे टेमगरपाडा. लेट्स प्ले, गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बॅटनं स्लॉट मध्ये घेऊन फटका एक्झिक्यूट केला. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. पहिली धाव धावफलकावर लागली जाते. 3 षटकांचा सामना आहे. यापुढील सामने देखील 3 षटकांचे असणार. त्या गोष्टीकडे टीम्स आपण लक्ष द्यायचंय. हा चेंडू मात्र स्टेट बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅटनं फुल करायचा होता डीप मध्ये. त्या ठिकाणी सुजित उपस्थित आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव. डीप मध्ये दोन जे खेळाडू आहेत टीम सुरेश आहे, अव्वल दर्जाचे 2 क्षेत्ररक्षक. त्यांच्याकडनं चुकी होणं खूप अवघड आहे आणि चुकी करताना देखील दिसले नाहीयेत ते. चांगले क्षेत्ररक्षण. नेक्स्ट बॉल. वाडा बॉल. काय गती काढली आहे चेंडूची. पूर्णपणे गती काढली आणि हलक्या हाताने चेंडूला टाकलं. चेंडू फिरलाय आणि बॅटरला देखील फिरवलंय. आता बॉल डॉट आला इकडनं. टीम सुरई आणि टेमगरपाडा दोन्ही दिग्गज संघ आता एकामेकाच्या विरोधामध्ये. सुरई आपली पहिली स्पर्धा खेळतीये, परंतु काय प्रदर्शन आहे. टॉप क्वालिटीचं प्रदर्शन. हा चेंडू मात्र इनफिल्डच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमध्ये लागला. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं इकडनं आपण पाहत आहेत धावफलक पुढे जात आहे. धावफलक 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ. कोणताही गडी न गमवता 4 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल. ओ काय चेंडू आहे. अक्षरशः बुलबुलैया लेग कटार आणि बॅटरला पूर्णपणे बीट केलंय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची अखेरीस. धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 4. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये दबदबा स्पष्ट केला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या. गोलंदाजाने गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता गोलंदाज विजय, आणि या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली त्यानं. चला दुसरं षटक. गोलंदाज आपण पुढे यायचे. आपल्या विनंती आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये इकडनं पाहायला मिळतीये. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क करणं गोलंदाजाला इकडनं प्राचारित केलं जात आहे. वैजनाथ आलेत दुसऱ्या षटकासाठी. वैजनाथ दुसरं षटक. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू मिड ऑफला खेळतायत. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण इकडनं केली जातीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. त्या ठिकाणी काय घडलंय. हिट विकेट झालाय बॅटर आणि बॅटरला डगआउटच्या असल्याला जावं लागेल. इकडनं विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज हरी जोशी.
जॉर्ज बेली ऑफ भिवंडी, हरी जोशी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतायत आतिशजी पठारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आतिशजी पठारे साहेब, आपल्या विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम साहेब. स्ट्रायकिंग एंडला हरी, षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. दुसरं षटक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकलं असतं, परंतु तसं काही घडताना दिसलं नाहीये. तिसरी धाव देखील इकडनं पूर्ण केली जातीये. 3 धावा पडून पूर्ण करतायत. 3 धावांच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 9च्या घरामध्ये. 9 धावा धावफलकावर. धावफलक जर इकडनं पाहिलं तर 9च्या घरामध्ये 9 धावा धावफलकावर. 9 धावा आपण पाहतायत. षटक क्रमांक दुसरं इकडनं प्रगती पथावर आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅटनं पुल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपयशी ठरलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. आला या चेंडूवर हा चौकार. हॅलो 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 हॅलो, माइक चेक. हॅलो हॅलो हॅलो. आतिशजी पठारे साहेब, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो हॅलो. एकोणावीस धावा धावफलकावर.
हॅलो 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 हॅलो. आपण पाहताय आपल्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले अर्थात लवेशजी पाटील आपला विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे आहेत. लाखिवली गावचे प्रथम इंजिनियर लवेशजी पाटील. 26 धावा धावफलकावर. धावफलक 34च्या घरामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 36 धावा धावफलकावर. चला लगेच 37 टार्गेट आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या बाहेर जाईल आणि बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आता येईल क्षेत्ररक्षण करण्याकरिता. टार्गेट समोर सेट केले. 37 टार्गेट आहे. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टरच्या दिशेने एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजे मास्टरला संधी देऊया.
हॅलो. धावफलका जर विचार केला तर टार्गेट इकडनं 37 टार्गेट आहे. 37 रन इकडनं धावफलकावर बनवायचे आहेत. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. माईक चेक. हॅलो 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 हॅलो. चला मॅच ऑन होईल. सामन्याला थोडी सुरुवात येईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पडून आता दाखल झाली आहे. दोन सलामीर बॅटर्स. थँक्यू डीजे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट जे 3 षटकांमध्ये 37 टार्गेट समोर सेट केलंय. त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता इकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सुरईची दाखल झाली आहे. काय जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेला संपूर्ण तांडील ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतायत. जर विचार केला तर ओमी अर्थात ओमकार पाटील असतील, योगी योगेश पाटील, मोहित पाटील, त्यानंतर चॉकलेट बॉय ऑफ लाखिवली सुजल पाटील, त्यानंतर लाखिवलीचा वंडर बॉय पार्थ पाटील असेल, त्यानंतर सिक्सर किंग वैभव पाटील, आणि त्यानंतर आपण पाहतायत माजिवडा गावचे उद्योगपती या ठिकाणी आपण पाहतायत आतिजी पटेल साहेब. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नरेंद्रजी पाटील साहेब, नॉट ओनली नेम इज अ ब्रांड. त्यानंतर भावेश पाटिल, इनका नाम कैसे भूल सकते, 2 दिनों से जिनका बहुत बढ़िया प्रतिसाद इस टूर्नामेंट को रहा है. त्यानंतर दिशान पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, प्रिन्स मूवीजचे ऑपरेटर आपण पाहतायत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सामन्याला होतीये सुरुवात. जय हनुमान क्रिकेट संघ लाखिवलीच्या माध्यमातून ही स्पर्धा. पहिलाच बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास. सलामीवर बॅटर आता डगआउटच्या असल्याला बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज क्विकली मैदानाच्या आतमध्ये जायचं, कारण यानंतर देखील आपल्याला इकडनं जर आपण पाहिलं तर 3 मॅचेस खेळवणं बाकी आहे. ही मॅच समाप्त झाल्यानंतर नेक्स्ट मॅच यामधून जिंकणारा संघ थेट 2-2 हात देताना दिसेल. ती म्हणजेच टीम त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमनेपटा टीम सोबत 2-2 हात देताना दिसेल आणि त्यामधून जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये जय हनुमान टेंबिवलीच्या विपक्षामध्ये 2-2 हात देताना दिसेल. सकाळचं सत्र ज्या टीमनं गाजवला जय हनुमान टेंबिवली टीम. नेक्स्ट बॉल. चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
हा चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने खेळून काढतायत. तिकडे सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती पहिली धाव लागली जाते. श्री गणेश होत असताना पहिली धाव धावफलकावर. टार्गेट तेवढं मोठं नाहीये, 37चं टार्गेट आहे 3 षटकांमध्ये. परंतु त्या टार्गेटचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅक फुटलाय. हा चेंडू मात्र बॅटनं जरूर केलायचा होता. पंच आमच्या बाजूने बोलतायत. अवांतरचा इशारा आलाय पंचांचा. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, खराब लेंथ. एक्स्ट्रा रन आली आहे. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना 3च्या घरामध्ये बॅक टू बॅक 2 वाईड आलेत. नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. सिंगल डबलने धावफलकाला पुढे येण्याचं काम केलं. धावफलक आता 4च्या घरामध्ये 4 धावा धावफलकावर. टार्गेट इकडनं 37 धावा. मोठे फटके येणे इकडनं जरूर गरजेचे आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये चालला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स 2 धाव पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकडनं केला जात नाहीये. 2 धावांवर समाधान मानलं जात आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या षटकातील जर आता इकडनं पाहिलं तर शेवटच्या एका चेंडूचं येणं बाकी आहे. नेक्स्ट बॉल फटका चांगलाय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटर होतील बाद. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. कम ऑन टीजे. पहिले षटक इकडनं संपुष्टात आले. दुसरं षटकाकरिता आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता हरी जोशी आलेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आता हरीच्या विरोधामध्ये इकडनं बॅटिंग करताना दिसेल तो म्हणजे सुजित पाटील. वाडा मॅच जबरदस्त. क्लॅश ऑफ टायटन्स. बेस्ट वर्सेस बेस्ट. तू शेर आहे तो मैं भी सव्वा शेरू. हेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू फटका चांगला आहे. बॅटनं चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे एकदा पूर्ण झाली आहे आणि फंबल. चेंडू फरार. सीमा रेषा पार. सुजित पाटीलच्या नशिबाचा हा आलाय चौकार. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. चांगली लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप. वेल लेंथ वेल बॉल. डॉट बॉल आलाय. हरी जोशीकडे देखील कमबॅक करण्याची कुवत आहे आणि त्यांनी ती स्पष्ट केली आहे. नेक्स्ट बॉल स्ट्रेट बॅटनं फटका फर्स्ट लाय. चेंडू हवे. डाऊन द बॉल. वेल कॅच. मोठा धक्का.
टीम सुराईला. आता सुजित पाटीलचा इकडनं विकेट मिळवलीये. फलंदाज सुजित पाटील इज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. हरीच्या विरोधामध्ये आता सिक्सर ठोकलाय. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू परफेक्टली यॉर्कर. आणि या चेंडूच्या विरोधामध्ये प्रतिउत्तरच नव्हतं बॅटरकडे. बॅटरला गाठावा लागेल तंबूचा रस्ता. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बॅक टू द डगआउट. धावफलकाचा विचार करत तर धावफलक आता जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 18च्या घरामध्ये 37चं टार्गेट आता इकडनं उघड वाटायला सुरुवात झाली आहे. कारण हरी जोशीनं महत्वपूर्ण 2 विकेट इकडनं प्राप्त केलेत. नेक्स्ट बॉल फटका इकडनं फसलाय. परंतु चेंडू एका क्षणासाठी वाटले की नॉन स्टॉपला निघून जातोय. परंतु त्या पद्धतीचं काही चित्र दिसले नाहीये. एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर. आता येणारे 6 चेंडू आणि इकडनं धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 18. 6 बॉल 18चं इक्वेशन. मॅच आता फसली आहे पूर्णपणे. शेवटचं षटक. हा चेंडू फटका चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडू पर्यंत पोहोचण्याचं. परंतु त्याच्या रेंजच्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले. ते म्हणजेच 23. 23च्या घरामध्ये 23 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र चांगला आहे. चांगला चेंडू टाकलाय. डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. अडवा बॅटनं फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तीन चेंडू 12ची गरज आहे. इकडनं एखादा मोठा फटका सिक्सर जर आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करताना दिसेल बॅटिंग करणारी टीम. हा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आहे. लेग कटर टाकलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
आता 2 चेंडू 12चं इक्वेशन. दोन्ही चेंडूंना मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल, सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल इकडनं. हा चेंडू बॅटनं. आता इकडनं बॅटिंग करणाऱ्या टीमचे खांदे लूज झालेत पूर्णपणे. 2 धावा फक्त आणि फक्त येताना दिसतील या चेंडूवर. आता शेवटचा 1 चेंडू आणि 10ची गरज. हा चेंडू चांगला आहे आणि याच बरोबर टीम टेमगरपाडा टीमने या मॅचला जिंकली आहे. या स्पर्धेमधनं आव्हान आता संपुष्टात आले. टीम सुरेईचं वेल प्लेड जयदुर्गा सुरे आणि या मॅचचा हिरो हरी जोशी.